अनुराधा आज सकाळी सकाळी हातात चहाचा कप घेऊन हॉलमध्ये येऊन बसणारच होती. तितक्यातच दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. तिने पाहिले तर तिची कामवाली संगीता दारात उभी होती. अगं संगीता, तू आज कामावर का आलीस? तुला सांगितलं होतं ना की आज कामावर येऊ नकोस म्हणून. आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे ना, मग तू का आलीस? आज सर्व कामे मी स्वतः केली असती. त्यावर संगीता म्हणाली, हो ताई, तुम्ही मला बोलला होतात, पण जेव्हा मी साहेबांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सुट्टी घेण्यासाठी नकार दिला आणि जर मी आज कामावर आली नसती तर त्यांना राग आला असता आणि त्यांनी तो राग आपल्या दोघींवर काढला असता. त्यामुळे मी विचार केलं की आज तुमच्या घरातील कामं लवकर आटपून बाजारात निघून जाईल, कारण तसेही मला माझ्या मुलीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि तिच्या वाढदिवसाच्या अनेक गोष्टी घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी आज इतक्या लवकर आली आहे, असं म्हणून संगीता स्वतःच्या कामाला लागली. संगीताला अनुराधाच्या नवऱ्याने 2 वर्षापूर्वीच घरात काम करण्यासाठी ठेवलं होतं. संगीता खूप बडबड्या स्वभावाची होती, त्यामुळे अनुराधा तिच्यासोबत गप्पा गोष्टी करून स्वतःचे दुःख विसरायची. आज संगीताच्या चेहऱ्यावरची चमक सांगत होती की ती किती खुश आहे. अनुराधा तिला विचारू लागली, तुझी मुलगी आज किती वर्षाची झाली? त्यावर संगीता म्हणाली, ताई, आज काव्याला 10 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे तिच्यासाठी मला एक सुंदर ड्रेस घ्यायचा आहे. तिला माझ्या मोबाईलमधला एक ड्रेस आवडला होता, त्यामुळे मी विचार केला आहे की तिच्या 10व्या वाढदिवशी त्याच प्रकारचा ड्रेस घेऊन देईन, कारण तसेही मी तिच्यासाठीच तर कमवत असते. नंतर संगीता म्हणू लागली, ताई, मी आज जेवणामध्ये ताकाची कढी, भात आणि भेंड्याची भाजी बनवू का? त्यावर अनुराधा म्हणाली, हो बनव, कारण तसंही मी आज एकटीच घरी जेवणार आहे. तुझे साहेब बाहेरच जेवतील आणि तू घरी जाताना माझ्याकडून काही पैसे घेऊन जा. माझ्याकडून सुद्धा तुझ्या मुलीसाठी काहीतरी गिफ्ट घे. आणि हो, साहेबांची रूम व्यवस्थित साफ कर. तुला माहित आहे ना की त्यांना थोडाही घाणेरडेपणा आवडत नाही आणि जराही कुठे कचरा दिसला तर त्यांच्या रागाचा पारा वाढतो. त्यावर संगीता म्हणाली, हो ताई, मी त्यांची खोली अगदी व्यवस्थित स्वच्छ करते, तुम्ही काळजी करू नका. संगीताने काम करत करत अनुराधासोबत गप्पा गोष्टी सुरू केल्या. ती म्हणाली, ताई, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? त्यावर अनुराधा म्हणाली, उद्या आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण होतील. त्यावर संगीता म्हणाली, म्हणजे उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? त्यावर अनुराधाने मोबाईलमध्ये पाहत होकारार्थी मान हलवली. संगीता म्हणाली, म्हणजे ताई उद्या घरात खूप मोठी पार्टी असेल ना? त्यावर अनुराधा म्हणाली, यावर्षी लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होणार नाही. त्यावर संगीता म्हणाली, असं का? मागच्या वर्षी तर खूप मोठी पार्टी ठेवून तुम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा केला होतात. तुम्ही तर खूप नशीबवान आहात, कारण तुम्हाला इतका श्रीमंत नवरा आणि नावाजलेलं सासर मिळालं आहे. तसंच साहेब खूप चांगले पैसे कमवतात. मग तुम्ही यावर्षी वाढदिवस का साजरा करणार नाही? त्यावर अनुराधा संगीताचे बोलणे टाळत म्हणली, अगं, तू फक्त माझ्यासोबत गप्पा गोष्टी करत राहणार आहेस की घरातली कामेही करणार आहेस? लवकर लवकर कामं उरक आणि घरी जाऊन स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसाची तयारी कर. यावर संगीता म्हणाली, हो ताई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मी किती वेडी आहे, नुसती गप्पांमध्ये रंगलेली असते. असं म्हणून तिने तिची कामं उरकली आणि ती तिथून निघून बाजारात गेली. तितक्यात अनुराधाच्या मोबाईलची रिंग वाजली. तेव्हा तिने पाहिलं की तिच्या सासूचा म्हणजेच शांताताईंचा फोन आला होता. शांताताई एक समाजसेविका होत्या, ज्या महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या घरगुती हिंसाचार आणि अत्याचाराच्या विरोधात समाजात जागरूकता पसरवण्याचं काम करत होत्या. त्या समाजसेवेमुळे काही दिवसांसाठी शहराच्या बाहेर गेल्या होत्या. अनुराधाने त्यांचा फोन उचलला. समोरून शांताताई म्हणू लागल्या की अनुराधा, उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून यावेळेस मी 5 स्टार हॉटेल बुक केलं आहे. यावेळेस घरात सेलिब्रेशन केलं जाणार नाही. त्यावर अनुराधा म्हणाली, पण आई, ह्यावेळेस मला कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन करायचं नाही. मला कसलीही पार्टी वगैरे करायची नाही. ऐकताय ना तुम्ही दोघं पण? खरं तर शांताताईंनी त्यांचा मुलगा मोहन आणि सून अनुराधा यांना कॉन्फरन्स कॉल केला होता. सविताताई समाजसेविका असल्या तरी स्वतःच्या सुनेवर अत्याचार करायच्या. त्यांनी कॉन्फरन्स कॉल करून मोहनला भडकवण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकताच अनुराधाचे हातपाय थंड झाले. ती फोनवर अडखळत मनातील गोष्ट सांगू लागली की मला यावेळेस पार्टी करायची नाही आणि यावेळेस मला माझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. त्यावर मोहन म्हणाला, तुला कोणीही सल्ला विचारलेला नाही. जितकं सांगितलं गेलं आहे तितकं काम कर. तुझं तोंड चालवण्याची काहीच गरज नाही.
आणि जर तू अजून काही बोललीस तर तुला माहित आहे ना की तुझ्यासोबत काय होईल ते. गपचूप पार्टीसाठी तयार हो, असं म्हणत मोहन आणि शांतताईंनी फोन कट केला. तेव्हा अनुराधा तिथेच सोप्यावर गपचूपपणे बसून राहिली आणि तिच्या भूतकाळातील गोष्टी आठवू लागली. तिला तिच्या भूतकाळातील विसरलेल्या गोष्टी जुन्या जखमांसारख्या ताज्या झाल्या. मागच्या वेळेस घडलेली घटना ती कशी काय विसरू शकत होती, जे मोहन तिच्यासोबत वागला होता. खरं तर तो तिच्यासोबत नेहमीच क्रूरपणे वागायचा. पण त्या दिवशी सर्व पाहुणे आणि मित्रांसमोर पार्टीमध्ये मोहनने अनुराधावर हात उचलला होता. त्यावेळेस ती खूप रडली होती. सर्वजण त्यावेळेस तिथेच होते, पण कोणीही काहीही म्हटलं नाही. सर्वजण गेल्यानंतर तिची सासू बोलू लागली की नवरा बायकोमध्ये अशी छोटी भांडणं होतच असतात. अनुराधाचे काका काकू सुद्धा काहीही न बोलता असेच निघून गेले. खरं तर अनुराधाचे आई वडील ती लहान असतानाच देवाला प्रिय झाले होते. ते दोघेही एका मोठ्या कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले होते. त्यावेळेस अनुराधा फक्त 5 वर्षाची होती. मोठं झाल्यानंतर पैशाच्या मोहात येऊन तिच्या काका काकूंनी मोहन सोबत तिचं लग्न करून दिलं आणि स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त झाले. त्यामुळे ती कोणासमोर स्वतःचं दुःख व्यक्त करू शकत नव्हती. ती मोहन सोबत घटस्फोट सुद्धा घेऊ शकत नव्हती, कारण समाजातील लोक काय म्हणतील याची तिला भीती वाटायची. कारण तिला आपलं असं कोणीही आधार देणारं नव्हतं. मोहन आणि शांतताई तिला वारंवार धमकी द्यायचे की जर आमच्या मनात आलं तर तुला घराच्या बाहेर काढून टाकू. मग तुला जी काही भाकरी आणि कपडे मिळत आहेत ते सुद्धा बंद होईल आणि तुझी बदनामी होईल, ती वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे सर्व मिळून यात तुझाच तोटा आहे. अनुराधा भीतीने त्यांची मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचार गपचूपपणे दररोज सहन करायची. ती मनातल्या मनात खूप तुटून जायची. याच कारणामुळे मोहनची हिंमत अजून वाढली होती. तो दररोज दारू पिऊन तिला खूप मारायचा आणि घाणेरड्या शिव्या द्यायचा. आता ही गोष्ट तिच्यासाठी अगदी सहज झाली होती. या सर्व गोष्टीचा विचार करत करत अनुराधाचं डोकं दुखू लागलं. तितक्यात दरवाजाची बेल वाजली. तिने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं तर समोर मोहन उभा होता. तू इतक्या लवकर कसा काय आलास, हे विचारण्या इतपत तिच्यात हिंमत नव्हती. मोहन म्हणाला, लवकर माझ्यासाठी जेवण वाढून घेऊन ये. अनुराधा मोहनसाठी जेवण वाढून घेऊन आली. ती लगेच मोहनसाठी जेवण घेऊन आली. त्याने एक घास खाल्ला. पटकन अनुराधाच्या जोरात कानाखाली वाजवत तो म्हणू लागला की तुला उत्तम दर्जाचे जेवण ही बनवता येत नाही का? कमीत कमी जेवण तरी नीट बनवायला शिकायला हवी होतीस. त्याने वाढलेलं ताट तसंच ठेवलं आणि उठून स्वतःच्या खोलीत जाऊ लागला आणि म्हणाला, उद्याच्या पार्टीसाठी गेल्या वर्षी सारखं कसलंही नाटक करू नकोस आणि कोणत्या तरी चांगल्या पार्लरमध्ये जाऊन तयार होऊ नये. कळालं ना तुला? अनुराधा स्वतःच्या गालावर हात ठेवून तिथेच जमिनीवर बसली आणि रडत रडत विचार करू लागली की जर मोहन घरी येणार आहे हे तिला माहीत असतं तर तिने स्वतः तिच्या हाताने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं असतं. असंच रडता रडता तिला कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी मोहनने अनुराधाला पायाने मारून उठवलं. तेव्हा अनुराधा विचार करू लागली की खरंच हेच माझं नशीब आहे का? तिला चांगलं जेवण मिळत होतं, पैसा, ऐशो आराम ह्या गोष्टी सुद्धा होत्या, पण तिच्याकडे तिचा आत्मसन्मान आणि प्रेम या गोष्टींची कमतरता होती. आज अगदी दुःखी मनाने तिने मोहनसाठी नाश्ता बनवला. नाश्ता केल्यानंतर मोहन ऑफिसला निघून गेला. त्यानंतर संगीता तिच्या घरी आली. आज ती सुद्धा अगदी शांतपणे काम करत होती. तिला असं गप्प असलेलं पाहून स्वतःसोबत झालेला अत्याचार विसरून ती तिला विचारू लागली, काय ग संगीता, आज खूप शांत दिसत आहेस. तू मला सांगितले सुद्धा नाहीस की तुझ्या मुलीचा वाढदिवस कसा साजरा झाला ते. तितक्यात अनुराधाची नजर संगीताच्या कपाळावर पडली, तर संगीताच्या कपाळावर जखम झाली होती. ती जखम पाहून अनुराधा विचारू लागली की संगीता, तुला ही जखम कशी झाली? तू कुठे पडली होतीस का? त्यामुळे आज तू इतकी गप्प आहेस. मला सांगशील का नक्की तुला काय झालं आहे ते? अनुराधाचे शब्द ऐकताच संगीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, ताई, मी तुम्हाला काय सांगू की माझ्या नवऱ्याने रात्री मला दारूच्या नशेत खूप मारले आणि माझ्याकडे असलेले सर्व पैसे त्याने काढून घेतले. त्यावर अनुराधा तिला आश्चर्याने विचारू लागली, तुझ्या मुलीचा वाढदिवस सुद्धा त्याने खराब केला का? संगीताने होकारात ती मान हलवली. मग त्यानंतर काय झाले? त्यावर संगीता म्हणाली, ताई, काय होणार? आपल्या बायकांच्या नशिबात नवऱ्याचा मार खाणे हेच लिहिलेलं आहे. तुम्ही सुशिक्षित असूनही साहेबांकडून मार खाता, पण मी तर अशिक्षित आहे. मला सर्वात वाईट तेव्हा वाटलं जेव्हा हे सगळं पाहून माझी मुलगी रडू लागली. तुम्हाला अजून मूळबाळ नाही,
म्हणून सगळं दुःख तुम्ही एकट्या सहन करता. पण मला माझ्या मुलीला पाहून रडू येतं आणि काळजीही वाटते की पुढे जाऊन तिच्यासोबत सुद्धा असंच सर्व घडलं तर. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा मी माझ्या लग्ना अगोदर माझ्या आईला मार खाताना पाहायची, तेव्हा आईला म्हणायची, तू या सर्व गोष्टी का सहन करतेस? तुला बाबांच्या अशा वागण्यावर प्रत्युत्तर देता येत नाही का? मी माझे लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्यासोबत बरोबर हिशोब ठेवीन. आदराच्या मोबदल्यात आदर आणि प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम, तसंच मारपिटाच्या मोबदल्यात मारपीट देईन. तू या सर्व गोष्टी कधीपर्यंत सहन करणार आहेस आई? तेव्हा माझी आई म्हणायची, अगं वेडाबाई, हे सर्व जेवढं तुला सोपे वाटते तितकं सोपं नाही. तुला या सर्व गोष्टी लग्नानंतर आपोआप कळतील. खरंच त्यावेळेस ते माझे बालपणच होते. खरी गोष्ट ही लग्नानंतरच कळते की प्रत्येक महिलेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अत्याचार सहन करावाच लागतो. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे डाग लपवत आहात ताई, चेहऱ्यावरचे हे डाग मेकअपने लपवू शकतो, पण ते कायमचे घालवू शकत नाही. संगीताचे असे शब्द ऐकून अनुराधा संगीताकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा संगीता म्हणाली, ताई, मला असं पाहू नका. मला सर्व काही माहीत आहे. मलाच नाही तर संपूर्ण सोसायटीला सुद्धा तुमच्याबद्दल कळाले आहे. फक्त इतकेच की कोणीही तुमच्या समोर काहीही बोलत नाही. अनुराधाला आज संगीताच्या गोष्टी टोचू लागल्या होत्या. संगीता स्वतःची कामे आटपून तिथून निघून गेली. पण अनुराधा तिने बोललेल्या शब्दांवर विचार करू लागली. तितक्यात मोहनचा फोन आला. तो म्हणत होता, अनुराधा, मी ऑफिसवरून परस्पर हॉटेलमध्ये येईल. तू ड्रायव्हर सोबत हॉटेलमध्ये ये. अनुराधाने हो म्हणून उत्तर दिले आणि ती संध्याकाळी ठरलेल्या वेळेत हॉटेलवर पोहोचली. पार्टी सुरू होणार होती. सर्व पाहुणे आले होते. तेव्हा अनुराधा सुद्धा तिथे पोहोचली. तिथे सर्व श्रीमंत लोक स्वतःच्या चेहऱ्यावर मेकअप करून आलेले दिसत होते. पण जेव्हा मोहनची नजर अनुराधावर पडली, तेव्हा त्याने तिचा हात पकडला आणि तिला खेचत 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 हॉटेलच्या एका खोलीमध्ये घेऊन गेला. तेव्हा अनुराधा म्हणू लागली, माझा हात सोडा. माझा हात खूप दुखत आहे. काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? मला काही सांगाल का? यावर मोहन तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, अगं अशिक्षित बाई, मी तुला सांगितलं होतं ना की चांगल्या पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आणि चांगले कपडे घालून ये म्हणून. मग तू हे कसले कपडे घालून आली आहेस? त्यावर अनुराधा म्हणाली, मी तुझ्या आवडीच्या पार्लरमध्ये जाऊन तयार होऊन आली आहे. त्यावर मोहन म्हणाला, दीड दमडीची किंमत नसलेली तू बाई, तू माझ्यासमोर तोंड चालवत आहेस? अगं मूर्ख बाई, माझ्याशी अशा प्रकारे भांडत आहेस. थांब, मी तुला चांगलाच धडा शिकवतो. असे म्हणत मोहनने अनुराधाचा हात धरून तिचे केस पकडले आणि जेव्हा त्याने तिला मारण्यासाठी स्वतःचा हात वर उचलला, तेव्हा अनुराधाने त्याला रोखले. इतकी हिंमत तिच्यात कुठून आली कुणास ठाऊक. तिने मोहनचा हात पकडून खाली झटकून दिला आणि दुसऱ्या हाताने त्याला एका मागोमाग एक त्याच्या कानाखाली मारू लागली. मोहन स्वतःच्या दोन्ही गालावर हात ठेवून काही वेळासाठी स्तब्ध झाला आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले. अनुराधा त्याच्याकडे रागाने पाहत होती. आज अनुराधाने घाबरण्याऐवजी हिमतीने काम केले होते. मोहन आता तिला रागाने बोलू लागला. तितक्यात अनुराधाने तिचा हात त्याच्या तोंडावर ठेवला आणि त्याला गप्प राहण्यास सांगितले आणि ती म्हणाली, खूप बोललात मिस्टर मोहन. आजपर्यंत फक्त मीच ऐकत होती आणि तू बोलत राहिलास. पण आज मी बोलणार आणि तू फक्त ऐकणार. ती रागाने म्हणाली, मी काही खेळण्यातली बाहुली नाही. जेव्हा तुझं मन करेल आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू तुझ्या मनाप्रमाणे खेळू शकशील. यापुढे जर तू चुकून सुद्धा माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केलास तर तुझी अशी अवस्था करीन जे तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. समजलं ना तुला? पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा तमाशा होऊ नये. सर्वांसमोर तुझी इज्जत राहावी. असे जर तुला वाटत असेल तर गपचूप पार्टीमध्ये चल. खोलीच्या दरवाजावर उभी असलेली शांताताई घडलेली सर्व घटना पाहत होती. ती लगेचच आतमध्ये आली आणि अनुराधाला म्हणाली, माझ्या मुलाला मारण्या इतकी हिंमत तुझ्यात कशी काय आली? माझ्या मुलाला मारणारी आणि त्याला धमकी देणारी तू कोण लागून गेलीस? कदाचित तू विसरली आहेस की मी कोण आहे. जर आम्ही तुला सोडून दिलं तर तू परत रस्त्यावर येशील. कोणाच्या जीवावर इतक्या उड्या मारत आहेस? हे एक चित्रपट नसून खरं आयुष्य आहे. इथे घटस्फोटीत किंवा सासरच्या घरातून बाहेर काढलेल्या स्त्रियांचा कोणीच आदर करत नाही. तुला माहित आहे का की तू कोणासोबत वैर घेत आहेस? त्यावर अनुराधा म्हणाली, आदरणीय आई, आज तुम्ही सुद्धा गप्प राहाल तर बरं होईल. तुम्हाला काय वाटते? तुम्ही अशा दारुड्या आणि श्रीमंत मुलाचे लग्न माझ्यासोबत या कारणाने लावून दिलेत की मी अनाथ आहे
आणि गप्पपणे तुमचे सर्व अत्याचार सहन करीन. पण आजपासून यापुढे असं होणार नाही. आता गपचूप राहण्याची तुमची वेळ आहे. नाहीतर ज्या समाजात आणि ज्या मीडियातील लोक तुम्हाला देवी म्हणतात, तसेच ज्या शांती देवीला अन्याय आणि मेहनतीची मूर्ती समजतात, त्या स्त्रिया जेव्हा समाजाने मीडियामध्ये देवी समजणाऱ्या शांताबाईला तिच्या अत्याचाराची शिक्षा भोगताना पाहतील, तेव्हा तुमची काय इज्जत राहील? या गोष्टीचा सुद्धा जरा विचार करा. शांतादेवीची सून मीडियासमोर तिच्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल बोलू लागेल तर तुमचे काय होईल? जंगलातील आगीसारखी ही गोष्ट सर्व मीडिया चॅनलवर ब्रेकिंग न्यूज म्हणून पसरेल. म्हणून मी अपेक्षा करते की तुम्हाला या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या असतील. आणि काय म्हणालात तुम्ही की जर तुम्ही मला सोडून दिलेत किंवा घटस्फोट दिला तर माझे काय होईल? मग एकदा कान उघडे ठेवून नीट ऐका. माझ्याबद्दल इतकी चिंता करायची काहीच गरज नाही. आणि अशा प्रकारच्या धमक्या माझ्यासमोर देऊ नका, कारण माझ्याजवळ सुद्धा कायदा आहे, जिथे मी न्याय मागण्यासाठी हक्काने जाऊ शकते. काय सासूबाई, बरोबर बोलत आहे ना मी? माझ्या गप्प बसण्याला तुम्ही दोघांनी माझी कमजोरी समजली होती. पण आता यापुढे असं होणार नाही. मी एक शिकलेली आजच्या काळातील स्त्री आहे. मला माझे सर्व सामाजिक आणि कायदेशीर अधिकार देखील माहिती आहेत. मला तुमच्या दयेची काहीच गरज नाही. स्त्री ही एक मूर्ती नसून एक माणुसकी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आता काय निवडायचं आहे हे तुम्हीच ठरवा. तुम्ही दोघे इथे आरामात बसा आणि विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे. मी पार्टीला जात आहे. त्यानंतर मोहन आणि शांताताईंनी खूप विचार केला. शांताताई समाजसेविका असल्यामुळे त्यांना सर्व कायदे माहीत होते. तरीही त्या त्यांच्या सुनेला सासूपणा दाखवण्याच्या नादात स्वतःच्या सुनेबरोबर वाईट वागत आहेत हे विसरून गेल्या होत्या. पण त्यांच्या सुनेने त्यांना अशा प्रकारचा धडा शिकवल्यामुळे त्यांचे डोके ठिकाण्यावर आले. त्यानंतर आई आणि मुलाला त्यांच्या चुका समजल्या आणि त्यानंतर ते आनंदाने खाली पार्टी करायला गेले. आता मोहन आणि शांताताई अनुराधासोबत अगदी व्यवस्थित राहू लागल्या. अनुराधाने तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला म्हणजेच संगीताला सुद्धा तिच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मदत केली. म्हणूनच म्हणतात की एखादी स्त्री सहन करत असली म्हणून तिच्यावर अत्याचार करणे फार चुकीचे आहे. कारण जर तिच्या सहनशक्तीचा अंत झाला तर ती दुर्गेचे रूप घेऊ शकते. म्हणून कोणीही तिचा अंत पाहायला जाऊ नका. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशाच कथांसोबत. धन्यवाद.